नमस्कार. दीपमालाच फॅशन पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपण यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे सलवारचं कटिंग केलं त्याचं स्टिचिंग आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर इथे सर्वप्रथम मी त्याच्यासाठी कॅनव्हास पट्टी कट करून घेते आणि सलवारप्रमाणेच आणखी इतर जे पण तुम्हाला ड्रेसेस आवडत असतील, वन पीस, नऊवारी साडी किंवा लेडीजचे सगळे जेवढे पण आउटफिट्स असतील त्यासंबंधी तुम्हाला कुठलेही कटिंग्स किंवा स्टिचिंगचे व्हिडिओ बघायला आवडतील ते प्लीज कमेंट करून सांगा, म्हणजे त्या पद्धतीने आम्हाला व्हिडिओ बनवता येतील. हा व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये आणि काही टिप्स दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे प्लीज तो स्किप न करता व्यवस्थित बघा. अगदी जे नवीन शिकणारे असतील, ज्यांना अगदी फक्त मशीन चालवता येते, त्यांना सुद्धा हा व्हिडिओ बघून सलवार कटिंग आणि स्टिचिंग करता येईल. तर इथे सर्वप्रथम मी आपण नेफा पट्टीच्या 2 पट्ट्या आणि पायाचे 2 पार्ट असं कटिंग केलेलं आहे. तर त्याच्यापैकी एका पायाचा एक पार्ट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी बॉटम पट्टी अटॅच करत आहे. तर सर्वप्रथम बॉटमच्या तिथे कॅनव्हास पट्टी हे करून त्याला एक सिंगल फोल्ड देऊन आपण शिलाई मारून घेणार आहोत. या पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर याला डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे मी कॅनव्हास पट्टी अटॅच केली आहे. त्यानंतर याच्यावरती आपण कुठलंही डिझाईन काढू शकतो, झिगझॅग किंवा आपल्याला आवडेल ते ट्रायंगल वगैरे, तर किंवा मग एकसारख्या शिलायासुद्धा मारू शकतो. तर मी इथे याच्यावरती एकसारख्या 4 शिलाया मारून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर सरळ शिलाया मारता येत नसतील तर बॉटमच्या आतल्या बाजूने तुम्ही स्केलने पेनाने रेषा ओढून त्याच्यावरती सुद्धा शिलाया मारून अगदी तुमच्या शिलाया सरळ येतील. तर अशा पद्धतीने बॉटमची शिलाई मारून झालेली आहे. त्यानंतर आपण तसे सलवार शिवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिवू शकतो. म्हणजे आधी कुठला पार्ट जोडायचा, नंतर कुठला जोडायचा, पण अगदी सोपा आणि तुमचा गोंधळ होणार नाही अशा पद्धतीने मी सलवार शिवण्याचे स्टेप तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही असं स्टेप बाय स्टेप जर शिवलं तर तुम्हाला ते नक्कीच सोपं जाईल. तर इथे मी सगळ्यात पहिले नेफा पट्टी घेतलेली आहे. 2 पट्ट्या आहेत, त्यापैकी एक पट्टी घेतली आणि त्याच्या आधी त्याला जे आपण जोडासाठी कपडा कट केला होता, थोडासा आपल्याला कपडा कमी पडला होता, तर तिथे ट्रायंगल जोड देऊन घेतलेले आहेत. त्यातली आता एक पट्टी घेतलेली आहे आणि त्याला जिथे आपण चुन्यांचा भाग जोडणार आहोत तिथे त्या बाजूनं सेंटरला एक कट करून घेतलेला आहे, कट देऊन घेतलेला आहे. त्यानंतर पायाचा एक भाग घेतलेला आहे, पट्टी सरळ ठेवलेली आहे आणि पायाचा भाग येतो त्याच्यावरती उलटा ठेवलेला आहे. जे शेपचं एक टोक आणि नेफा पट्टीचं एक टोक याला मी इथे एक पिन लावून घेत आहे आणि पायाचा जो भाग आहे त्याचं पण सेंटर काढून त्याला पण एक कट देऊन घेतलेला आहे. इथे पिन लावल्यानंतर एक पिन आपण सेंटरलाही लावायची आहे. त्यानंतर शेवटच्या टोकाला सुद्धा तुम्ही पिन लावू शकता, नाही लावली तरीही चालेल. त्यानंतर इथे चुन्या कशा द्यायच्या आहेत किंवा प्लीट्स कशा द्यायच्या आहेत ते तुम्ही बघा. आता जे शेप नंतर 1.5 इंच इथे अंतर आपल्याला सोडायचं आहे. त्यानंतर इथे प्लीट्स द्यायला सुरुवात करायची आहे. प्लीट्सची दिशा जी आहे ती लक्षात घ्या. इथे 5, 6, 7 ज्या काय चुन्या बसणार आहेत, जेवढा आपल्या कपडा आहे त्या हिशोबाने इथे चुन्या द्यायच्या आहेत. चुन्यांमधलं अंतर अर्धा इंच, पाऊण इंच किंवा मग 1 इंच आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. आणि सेंटर आपलं यायला हवंय अशा पद्धतीने आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर दुसरी बाजू
दुसऱ्या बाजूलाही जे शेपच्या साईडने आपल्याला 1.5 इंच अंतर सुटायला हवं आहे आणि त्यानंतर त्याच्या आधी आपल्या चुन्या यायला हव्या. फक्त या चुन्यांमध्ये अगदी याच्या विरुद्ध चुन्यांची दिशा जी आहे ती आपण आधीच्या भागाला जी घेतली त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्या चुन्या यायला हव्यात. इथे मी देऊन दाखवल्या आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. ती दाब शिलाई देताना आपण जो नेफा पट्टीचा पार्ट आणि खालच्या पायाचा पार्ट हा जो जोड घेतलेला आहे तो जोडाचा दोन्ही कपडा खालच्या दिशेने यायला हवाय. अशा पद्धतीने आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे आणि ती अगदी सरळ चुन्या कुठेही फोल्ड न होता आपल्याला द्यायची आहे. अशाच पद्धतीने आपण दोन्ही पाय करून घेतलेले आहेत. त्यानंतर कुठलाही एका बाजूचा पाय सरळ टाकून त्याच्यावरती दुसरा पाय उलटा टाकून दोन्ही जे शेप एकाला एक आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील तसंच करायचं, परंतु दुसऱ्या बाजूने आपल्याला नेफ्याची पट्टी नाडीसाठी फोल्ड करायची आहे आणि तिथे एक कट देऊन घ्यायचा आहे आणि त्या कटपासून खाली डबल शिलाई आपल्याला तिथे मारून घ्यायची आहे. त्यानंतर जो कटच्या वरचा भाग आपल्याला राहिलेला आहे तिथे आपल्याला एक चौकोनी आकारामध्ये शिवून घ्यायचं, जसं आपण ड्रेसचे कट शिवताना शिवतो त्या पद्धतीने. इथे मी दाखवले तुम्हाला कसं फोल्ड करायचंय आणि अशी चौकोनी शिलाई आपल्याला घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे. ती शिलाई मारून झाल्यानंतर बघा शिलाई कशी आली. त्यानंतर किती आपण फोल्ड करणार आहोत, म्हणजे फोल्डिंगमध्ये किती जाणार आहे साधारणतः अर्ध त्या पट्टीच्या, तेवढा भाग एकावर एक ठेवून आपल्याला इथे जोडून डबल स्टिच घ्यायची आहे. फक्त नाडी जाईल किंवा नॉट जाईल एवढाच पार्ट आपल्याला ओपन ठेवायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही. त्यानंतर त्याला फोल्ड करून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. माझा काठ असल्यामुळे मी सिंगल फोल्ड केलेला आहे. तुमचा जर काठ तिथे आला नसेल तर तुम्ही डबल फोल्ड तिथे शिलाई मारू शकता, डबल फोल्ड करून. अशा पद्धतीने आपण त्याला डबल फोल्ड करून शिवणार आहोत आणि नाडीचा पार्ट आपल्याला इथे दिसतोय फक्त ओपन, तेवढाच नाडी जाईल. त्यानंतर आपल्याला दोन्ही बॉटम जे आहेत सलवारचे ते दोन्ही हातामध्ये पकडायचे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कुठे शिवायचं आहे. आणि त्याला फोल्ड करून उलट्या बाजूने व्ही शेपमध्ये आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. आता इथे मी तुम्हाला एक टिप देऊ इच्छिते की सर्वप्रथम काय करायचं आहे, एकच सिंगल शिलाई आपल्याला इथे व्ही शेपमध्ये मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तो जो व्ही शेपमध्ये शिलाई मारली आहे त्याला थोडंसं ओढायचं आहे, त्या शिलाईला त्या कपड्याला थोडंसं ओढायचं आहे, जेणेकरून ती शिलाई आहे ना थोडी आखडलेली आलेली असणार आहे, ती थोडीशी तुटल्या जाईल. त्यामुळे काय होणार आहे, बऱ्याचदा सलवार असं मागून वर उचलल्यासारखी होते, ओढल्यासारखी होते, ती तुमची होणार नाही. आणि मग पहिली शिलाई आपण असं ओढून ताणून घेतल्यानंतर दुसरी शिलाई मारताना थोडासा ताण देऊन आपल्याला तिथे दुसरी शिलाई पक्की मारून घ्यायची आहे. इथे आपली सलवार जवळपास पूर्ण झालेली आहे. त्यानंतर